पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच नागपूर येथे लोकप्रिय नेते नितीन गडकरी यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले। भाजपा कार्यकर्त्यातर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। या प्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्ते माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या। यावेळी पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन कार्यकर्त्यांनी गडकरी यांचे स्वागत केले। या प्रसंगी आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोळे, शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी आमदार अशोक मानकर, माजी आमदार गिरीश व्यास, माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजबिये, उपसभापती नरेंद्र बंदाटे, अनिल कोल्हेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर निवासस्थानी देखील गडकरी यांची पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले। त्यांच्या घरी अर्धांगिनी कांचन गडकरी यांनी औक्षवान केले। यावेळी कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विमानतळावर गडकरी पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले की नागपुरातील जनतेच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अधिक जोमाने प्रयत्न करू। कुठल्याही राजकीय नेत्यासाठी जनतेचे प्रेम, विश्वास ही सर्वात मोठी गोष्ट असते। मी याबाबत खूप नशीबवान आहे। मी कधीही जातपात, धर्म, पंथ, लिंग असा भेदभाव काम करताना केलेला नाही, असे ते म्हणाले। नागपुरातील जनतेने मला तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत निवडून दिले। मी नागपूरचा असून नागपूरची जनता माझी आहे। येत्या काळात अधिक जोमाने काम करून नवे विक्रम प्रस्थापित करणार अशी ग्वाही केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली।